पत्राचा अभ्यास करत असताना आज आपण तिसऱ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत आणि या संदेश मालिकेचं नाव आहे क्राइस्ट आवर ऑल इन ऑल, ख्रिस्त माझे सर्वस्व. आणि हे सर्व संदेश पौलाच्या कलसे करस पत्रावर आधारित. आणि आज आपण तिसऱ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत आणि आजचा शास्त्र भाग आहे कलसे 3:9-11, कोलोसियन्स 3:9-11. आणि आजचा विषय आहे नवा मनुष्य धारण करणे, पुटिंग ऑन द न्यू मॅन. कलसे हे त्या काळामध्ये आशिया मायनर जे आजचं टर्की देश, त्या देशातलं एक शहर होतं, महत्वाचं दळणवळणाचं. आणि त्या लोकांपर्यंत येशू ख्रिस्ताची सुवार्ता एपाफ्रास नावाच्या व्यक्तीने नेली. त्याने तिथल्या लोकांना सांगितलं, काही जणांनी विश्वास ठेवला आणि एक मंडळी तयार झाली. आणि कालांतराने पौलाने हे पत्र जेलमधून त्यांना लिहिलं, कारण त्यांचे काही प्रश्न होते. कलसे येथील मंडळीचे लोक विधर्म्यातून म्हणजे ग्रीक बॅकग्राऊंडचे होते, जे फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानाला महत्व देतात जास्त. ते धर्माचरण करणारे धार्मिक लोक होते. ते वेगवेगळ्या देवदैवतांची भक्ती करणारे होते. पण त्यांच्यातील काही लोक देवाकडे वळले. तसेच त्यांच्यामध्ये युवतेतून वळलेले लोक होते की जे युवती धर्मातून आलेले होते. म्हणून कोलोसियन्स चर्च वॉज अ मिक्स्ड कॉंग्रिगेशन. युवतीतून आलेले पण होते आणि विधर्म्यातून आलेले पण होते. पण प्रॉब्लेम असा होता की विधर्म्यातून आलेले लोक म्हणत होते की विशिष्ट दिवस, विशिष्ट प्रकारच्या शाकाहारी किंवा मांसाहारी किंवा सणवार, अमावस्या, पौर्णिमा ह्या ज्या चालरीती संस्कृती त्या पाळायच्या की नाही, याविषयी त्यांचा प्रश्न होता. आणि एवढ्यातून आलेल्या लोकांचा हा प्रॉब्लेम होता की मोशेने जे नियमशास्त्रात सांगितलेलं ते विधी, ते सणवार पाळायचे की नाही, की फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा. आणि ह्या प्रश्नांचे उत्तर म्हणून हे कलसे पत्र लिहिलेलं आहे. आणि पहिल्या 2 अध्यायामध्ये आता पौलाची पद्धत प्रत्येक पत्रामध्ये टीचिंगची ही आहे की सुरुवातीला तो शिकवण किंवा शिक्षण काय ते देतो आणि नंतर लागूकरण किंवा ऍप्लिकेशन आहे. म्हणून या 4 अध्यायाच्या पत्रामध्ये पहिले 2 अध्याय येशू ख्रिस्त हाच देव आहे, त्याच्यामध्ये देवाचं सर्व देवत्व मूर्तिमान बसतं. तो अनेक देवांपैकी एक देव नाही, तो देवाचा अवतार नाही, हे तो क्लिअर करतो पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायात. आणि मग तो म्हणतो की तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही त्याच्यात परिपूर्ण केलेले आहात. तुम्हाला काही स्पेशल प्रगतीकरण, तुम्हाला काही दिव्य अनुभव, तुम्हाला काही स्वर्गात नरकात जाण्याची दृष्टांत स्वप्नाची गरज नाही. हे 2:10 मध्ये त्याने सांगितलं आहे. कलसे 2:10 ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. पण हे लोक म्हणत होते की नाही, फक्त विश्वास पुरेसा नाही, अजून काही गोष्टी केल्या पाहिजे, हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे. तर पहिल्या 2 अध्यायात शिकवण की प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व, द पर्सन अँड द वर्क ऑफ क्राइस्ट, आणि त्याचं कार्य हे पुरेसं आहे. त्याच्यात काही धर्मकर्माची भर घालण्याची गरज नाही, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. किती जणांना समजतं काय बोल. आणि मग 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये लागू करून आहे ऍप्लिकेशन, की हे जर असं आहे, तोच जर देव आहे, तोच जर तारणार आहे, त्याच्यामध्ये जर आपण पूर्ण आहोत केलं आहोत, तर मग आपलं कर्तव्य इथं पृथ्वीवर असताना काय आहे, आपण तसं जगायचं ख्रिस्ती जीवन. हे 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायातच सांगतो. आणि 3ऱ्या अध्यायाचं 9 ते 11 पर्यंत आपण पोहोचलो आहोत. आता पहिल्या 4 वचनामध्ये 3ऱ्या अध्यायाचा तो सांगतो की जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उतरले गेला आहात तर काय करा. हे पहिल्या 4 अध्याय काय करा, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वचन 2, वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. 3री गोष्ट, तुम्ही ख्रिस्ताबरोबर जिवंत केलेला तुमचे जीवन देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे, हे ध्यानात ठेवा. मागचं जीवन घडी घडी आठवू नका, मागे राहू नका. मागील गोष्टी विसरून पौलाप्रमाणे पुढील गोष्टीवर मन लावून ख्रिस्त येशूमधील मर्यादेवर तुम्हीकडे धावा. फॉरगेट द पास्ट, पास्ट इज पास्ट. किती जण अजूनही ऐकत आहे. हे पहिल्या 4 वचनातच सांगतो. आणि मग
5व्या वचनापासून तर 11व्या वचनापर्यंत आपण काय करायला पाहिजे जर हे असं आहे, जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत, हे तो सांगतो. आणि 5व्या वचनात तो म्हणतो की तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पृथ्वीवरील जीवे मारा. किल सेंड, पापाला मारून टाका, नाही तर पाप तुम्हाला एक दिवशी मारून टाकेल. जाऊ द्या तर म्हणलं तडजोडीचं कॉम्प्रोमाइजिंग लाईफ जगलं तर काय होईल? पूर्ण क्षमतेने, फुल पोटेन्शियलने देवाची योजना तुम्ही या जगात पूर्ण करू शकणार नाही. म्हणून 5व्या वचनात तो म्हणतो की पृथ्वीवर अवयव जीवे मारा. आणि काय काय ते सांगा, किती जण शास्त्रात पाहत आहे. आणि मग हे सांगितल्यानंतर काय करायचं आणि काय नाही, 9व्या वचनात तो कंटिन्यू करून एक महत्वाचं सत्य सांगत आहे. आणि ते काय ते बघा, वचन 9, एकमेकाबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. जुन्या मनुष्यास हे 2 शब्द जर अंडरलाईन करा, ओल्ड मॅन किंवा ओल्ड सेल्फ. आता जुना मनुष्य कोण? आदामापासून आपल्या प्रत्येकामध्ये असलेला पापी स्वभाव, सिन नेचर. आणि मग इथं धर्माचा जातीचा संबंध नाही, सर्व जग पहिल्या आदामापासून आहे. म्हणून प्रत्येकामध्ये तो पापी स्वभाव आहे. माणूस पाप करतो म्हणून पापी नाही, पापी आहे म्हणून पाप करतो. किती जणांना समजतं? तर हा पापी स्वभाव जो आहे त्याविषयी तो बोलत की तुम्ही जुने मनुष्याला त्या कृतीसह काढून टाकली आहे. काय झालेलं आहे हे तो सांगतो. तारण झालं म्हणजे नेमकं काय झालं? जीवन बदललं म्हणजे नेमकं काय झालं? मत बदलले, विचार बदलल्या, ओपिनियन बदललं का? की मी हे मानत होतो पण आता हे मानायला लागलो, असं काय झालं का? त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी झालेलं आहे. पण पाहू आता 9व्या वचनात तो म्हणतो की जुन्या मनुष्यास काढून टाकलेले आहे. आणि मग 11व्या वचनात तो 10व्या वचनात तो म्हणतो जो नवा मनुष्य त्याला अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाप्रमाणे तो नवा केला जात आहे. जुना मनुष्य, नवा मनुष्य इकडे आहे का? जुना मनुष्य म्हणजे पापी स्वभाव आपल्यामध्ये असले, जो प्रत्येकामध्ये असतो. कोणी म्हणू शकत नाही की मी पापी. आणि जर कोणी म्हणतो ते त्यांना माहित नाही आपण काय म्हणतो. नवा मनुष्य म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर जो नवा आत्मा, जो आपल्याला नवा स्वभाव मिळालेला आहे तो. आणि ख्रिस्ती जीवन कसं जगायचं, प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ, दैनंदिन जीवन. फक्त रविवार, फक्त प्रोग्राम मीटिंग पुरतं नाही, तर रोज दैनंदिन जीवन. तिकडे बिझनेसमध्ये, त्या लोकांमध्ये, ह्या लोकांमध्ये दैनंदिन व्यवहार हे तो सांगत आहे. म्हणून तो म्हणतो की काय ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा की तुमच्यामध्ये आता पापी स्वभाव राहिलेला नाहीये. स्वतःला पापी पापी आहे, पापी आहे, पापी असं म्हणत बसू नका. तर पापी असाल तर पश्चाताप करा, विश्वास ठेवा. आणि जर विश्वास ठेवला असेल तर तुम्ही पापी राहिलेले नाही हे कबूल करा. हे तो सांगतो की तुम्ही जुन्या मनुष्याला, जुन्या स्वभावाला काढून टाकलेले आहे, पहिली गोष्ट. आणि नवा मनुष्य धारण केलेला आहे, जो त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे, वचन 10, पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. त्याला अंगी द्या, अंगी द्या. वेअर ऑर पुट ऑन. तसं कपडे चेंज करताना समजा आपण हे कपडे काढून टाकतो तेव्हा नवीन कपडे घालताय. किती जणांना समजतं? जुना मनुष्य काढल्यानंतरच नवा मनुष्य, नवा स्वभाव आपल्याला नाही. आता प्रश्न आहे की काही जण असं म्हणतात, काही चर्च असे शिकवतात की माणसाचं तारण झालेलं असलं तरीही आपल्यामध्ये 2 स्वभाव असतात. आता हे कितपत खरं आहे हे आपण वचनातून पाहणार. 2 स्वभाव जर असतात तर माझा पॉइंट असा आहे की आपला अर्धवट तारण झालेला आहे का? हे लॉजिकली नाही. म्हणून हा जो प्रश्न आहे की आपण पूर्ण नवीन केले गेलो की जुने आहोत, की अर्धे जुने अर्धे नवीन आहोत, काय नक्की काय नेमकं? म्हणून नीट लक्ष द्या या ठिकाणी पाऊल काय सांग. म्हणून कधी कधी आपण म्हणतो की अरे हे इतके चांगले प्रार्थना करतात, इतके चांगले बोलले, आणि अचानक वाद घालायला लागेल, भांडण करायला.
काय झालं, म्हणजे तारण झालेलं होतं का नव्हतं, हा विषय. तर ख्रिस्ताच्या ठाई आपण नवीन उत्पत्ती आहोत. 2 Corinthians 5:17 सांगेल, जुने ते होऊन गेले पहा, ते सर्व नवे झाले. काय नवे झालं? रंग बदलला का माझा? नाही. मी उंचचा शॉर्ट झालो का? बारीकचा जाड? मग नेमकं काय झालं? काय जुने ते होऊन गेले पहा, ते सर्व नवे झाले. म्हणजे आतून आतमध्ये काहीतरी. आणि मग कोणीतरी म्हणतो, अरे तो ओळखी पहिल्यासारखा नाही, काहीतरी झालं, काहीतरी झालं. काय झालं? कोणत्या देवाचं करता तुम्ही? कुठं गेला? काहीतरी झालेला चेंज लोकांना दिसून येतो, बोलण्यात, वागण्यात. म्हणजे काय? बाहेरून काय नाही झालं, बाहेरून तो आहे तसाच आहे, आतून काहीतरी झाले. म्हणून तारण बाहेरून आत नाही, तर आतून बाहेर. लोक बाहेरून कर्म, धर्म, चर्चमध्ये शांत बसायचं, एका वेगळ्या टोन मध्ये विशिष्ट बोलायचं, बाहेर गेलं की आपण एकदम. तर हे ख्रिस्ती जीवन नाहीये रिअल. तर ख्रिस्ती हे जीवन आहे, हे काही मत नाही, हे काही ओपिनियन नाही की आम्ही हे मानतो तुम्ही ते मानतो. हे लाईफ आहे. प्रभू येशू ख्रिस्त तत्वज्ञान द्यायला किंवा नवीन नियम सांगायला नाही आला, तर जीवन द्यायला आला. माणसाला रूल्स रेग्युलेशनची गरज नाहीये, तर जीवनाची गरज आहे. तो जुना स्वभाव, पापी स्वभाव, पापाचे वेतन मरण आहे, तो मरणाकडे वाटचाल करीत आहे, त्याला जीवनाची गरज आहे. म्हणून आपल्यामध्ये दोन स्वभाव नाहीत, दोन मनुष्य. जुना जो होता तो मृत झालेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे आपण वाचू, रोमकरास पत्र 6:6 रोमन 6:6. या ठिकाणी पाऊल असं लिहितो, आपल्याला असे समजते की, समजते का? काही जणांना नाही समजत. तो म्हणतो आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण अंडरलाईन करा, त्याच्याबरोबर म्हणजे कोणाबरोबर? ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. पाऊल रोमकरांना म्हणतो की आपले जुने मनुष्यपण, आपला पापी स्वभाव त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. पण आपण ऐकत आलो की प्रभू येशूने आपले पाप वाहिले. नुसतेच पापच नाही, तर पापी स्वभाव पण स्वतःवर घेतला. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्याकरिता त्याने पाप असे केले. रूट कॉज, मूळ जे आपल्याला पाप करायला होतं, तो पापी स्वभाव सुद्धा त्याने स्वतःवर घेतला आणि वधस्तंभावर खिळून मारून. म्हणून ख्रिस्तावर आपण जेव्हा विश्वास ठेवतो, तो म्हणतो की काय झालं हे तुम्हाला माहित पाहिजे. बरेच जणांना माहित नाही, म्हणून ते घडी घडी पाप करतात, घडी घडी क्षमा मागतात, घडी घडी, आणि त्याच सर्कलमध्ये जसं आहे ना, त्याचं सरळ पुढे जाऊ शकत नाही. बघा, जोपर्यंत वैयक्तिक जीवनात तुम्ही विजयी होत नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या कौटुंबिक किंवा सेवेमध्ये विजयी होऊ शकणार नाही. विक्ट्री इज पर्सनल. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. खिळले गेले का? हे जर माहित असेल ना, तर आपण म्हणणार नाही की मी पापी आहे. मी पापी होतो, पण मी आता राहिलेलो नाही. जसे की असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये, पापाच्या गुलामगिरीत राहू नये. आपण का बरं म्हणतो की मी पापी आहे? कारण आपल्याला हे माहित नाही की आपला पापी स्वभाव, जुनं मनुष्य पण त्याने घेऊन खिळून टाकलं. पण जेव्हा माहित होतं की खिळून टाकलं, अरे तो स्वभाव मला कंट्रोल करू शकत नाहीये, मी नाही म्हणू शकतो, माझ्यामध्ये तो पॉवर आहे, तेव्हा आपण पापावर विजय मिळवतो. म्हणजे काय आहे ख्रिस्ती जीवन? काय वरून मिळवणे नाही, काय मिळालेलं आहे ते माहीत करून घेणं. जसं जसं माहित होतं ना, तसं खरं वाटायला, आणि जसं जसं खरं वाटायला लागतं ना, तसं तसं आपल्याला त्याचा अनुभव यायला लागतो. नाही समज किती जण ऐकत, किती जणांच्या पुढे शास्त्र आहे, किती जणांची इच्छा आहे की दैनंदिन जीवनात पापावर विजय मिळवावा. जोपर्यंत तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये विजयी होत नाही, बाकीच्या गोष्टीचा विचार करतो, मी हे करील आणि ते करेल, मी याला मुक्त करीन. आधी तुम्ही काय झालेलं आहे,
की जेव्हा ख्रिस्त मरण पावला त्या वधस्तंभावर त्याने आपले पापच नाही हा जुना स्वभाव पण ठेवून टाकला. आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला स्वीकारतो, त्यावेळेस काय होतं की त्याच्या आत्म्याने हा आपल्यामध्ये असलेला पापी स्वभाव मृत होतो, निष्क्रिय होतो, पॉवरलेस होतो आणि नवा मनुष्य आपल्यामध्ये उत्पन्न आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. आणि हे जर झालं नसतं तर फक्त हेड नॉलेज आहे, फक्त डिग्री आहे, बाकी काही नाही. आणि हेड नॉलेज काही कामाचं नाही. ज्ञान तुम्हाला पापावर विजयी मिळवून द्यायचं. रूट मूळ मुळाशी कुऱ्हाड आहे, ते मूळ कापून टाकलं तर ते वर झाडच उगवणार. तर मूळ काय? पापी स्वभाव. आपल्याला हे माहित पाहिजे की आपल्यामध्ये पापी स्वभाव राहिलेला नाही, तो आपल्याला कंट्रोल करू शकत नाही. पण तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता पालक साहेब, मग कधी कधी आपण खोटं बोलतो, कधी कधी आपल्याकडून पाप घडतात. का घडतात? कारण आपण ह्या देहात आहोत. आपलं माइंड जे आहे हे लहानपणचं मोठं झालंय, हे प्रोग्राम झालेला आहे कॉम्प्युटर, विचारसरणी तशी झालेली. किती जण असं एखादा माणूस संशय असतो, तो मोठा झाला तरी तो संशयच घेतो, संशय, कारण लहानपणचं माइंड तसं प्रोग्राम झालेला आहे. आलं लक्षात? पण पापी स्वभाव राहिलेला नाहीये. तो आपला स्वभाव आहे. मला पाहिजे तर मी पाप करू शकतो, तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकतो, पण करायची गरज नाही. तो स्वभाव आपल्याला करायला लावू शकत नाही. पण ख्रिस्ताकडे गेल्यापूर्वी आपण कंट्रोल करू शकत नाही. आपल्याकडून ते घडत होतं. किती जणांना समज, पण आता आपण नाही समज. ते लोक निर्णय घेतात 1 जानेवारीला, मी पिणार नाही, मी हे करणार नाही, ते कर. पण आपल्याला माहित आहे की आपण पापी राहिलेलो नाही. रोमकरास पत्र 6 आणि वचन 6 परत एकदा बघा. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले गेले, असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन, पॉवरलेस होऊन, मृत होऊन आपण पुढे पापाचे दास्य किंवा गुलाम राहू नये. म्हणजे काय? जर हे माहीत नसतं तर तुमची विचारसरणी, तुमचे विचार तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही अजून पापी आहात, तो पापी स्वभाव आहे, आणि तुम्ही म्हणता की मी काय करू. पण जेव्हा माहीत होतो की माझ्यामध्ये पापी स्वभाव नाहीये, नवा मनुष्य, जुना मनुष्य आहे, तेव्हा आपण विजयातून विजयाकडे जाणार. हे ख्रिस्ती जीवन आहे. 7व्या अध्यायात पाऊल त्याची तुलना करतो आणि तो म्हणतो की जसं लग्न झाल्यानंतर नवरा जर मरण पावला तर बायकोला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे. रोमकरास 7 मध्ये वाचायला वेळ नाही. तो म्हणतो की जुना स्वभाव मरण पावलेला आहे, मृत झालेला आहे, म्हणून आता नवीन नवरा किंवा नवीन पती हा नवा मनुष्य तुमच्यामध्ये आलेला आहे, त्याच्याशी तुम्ही जोडलेले आहात. नाही समज, तुमच्यामध्ये ख्रिस्ताकडे वळल्यामुळे आता नवा मनुष्य, नवा स्वभाव आलेला आहे. तो म्हणतो की मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, मी तसं नव्हतं करायला पाहिजे. पहिला तसं वाटत नव्हतं, आता का बरं वाटलं? कारण आता तुमच्यामध्ये नवा स्वभाव. तो स्वभाव म्हणतो की मी शास्त्र वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. पहिलं वाटत नव्हतं, आता का बरं वाटत? तुम्हाला का बरं वाटतं, त्यांना का वाटत नाही? कारण तुम्ही ख्रिस्ताच्या आहात. म्हणून काय झालेलं आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण आपली पोझिशन ओळखू शकतो. तर ह्या अध्यायातल्या काही महत्वाच्या गोष्टी जुन्या आणि नव्या मनुष्याबद्दल 9 ते 17 मध्ये, कलोसे 3 9 ते 17 मध्ये बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द न्यू मॅन, हा नवा मनुष्य, आणि हे आपल्यामध्ये काय झालेलं आहे आणि काय आपला काय पार्ट. काही लोकांना काय वाटतं आपण काहीच करायचं, कारण झालं म्हणजे बाप्तिस्मा घेतला म्हणजे आता काय व्हायचं ते होईल, देव जे करायचं ते करेल. नाही नाही नाही, देवाने त्याचा पार्ट केला, पण तुम्हाला मला आपला पार्ट करायचा आहे. देवाची इच्छा असेल तर माझा उपयोग करीत नाही. मी शास्त्र घेऊन बसायचं आहे, मी प्रार्थना करायची आहे, मी त्याच्याकडून मागवायचं आहे, आणि मग मी वचन घालवायचं. ज्या गोष्टी मी करायला पाहिजे, तुम्ही करायला पाहिजे, ते देव करणार नाही. प्रभू तिचं तारण कर, प्रभू यांचं तारण कर, हे म्हणून होणार नाही.
ऐकल्याशिवाय ते कसा विश्वास ठेवतील आणि विश्वास ठेवल्या वाचून ते कसे देवाकडे वळतील. म्हणजे नुसतीच प्रार्थना नाही, त्यांना सत्य वचन पण सांगितलं पाहिजे आणि मग प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे वचनाचं बी पेरलेलं आहे त्याच्याद्वारे फळ येऊ दे. म्हणजे काय की आपलाही रोल आहे आणि देवाचाही पार्ट. असं नाही की त्याने सगळं करायचं, आपण नुसतं येऊन चर्चला बसायचं आणि जायचं आणि मनात बसायचं की मला टाइम नाही, मला टाइम. हे ख्रिस्ती जीवन नाही, आयुष्य जाईल बघा. यू विल मिस गॉड्स बेस्ट फॉर युअर लाईफ. तुमच्या जीवनाचा जो उद्देश हा तुम्ही मिस कराल. सैतान तुम्हाला आम्हीच दाखवेल हे बघ, आणि तुम्ही इकडे तिकडे पान पसाल आणि मेन जे इथे राहून जाईल, आयुष्य निघून जाईल. फसवणुकीला बळी. तर पहिला पॉइंट वचन 9 आणि 10. कलोसे 3 वचन 9 आणि 10. एकमेकाबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. जुना मनुष्य आता तुम्हाला चालवत नाही. आलं लक्षात? ही पहिली गोष्ट. वचन 10. आणि जो नवा मनुष्य म्हणजे नवा स्वभाव त्याला अस्तित्वात आणणाऱ्या, म्हणजे तो आता अस्तित्वात आलेला आहे. जो पूर्वी नव्हता तो आपल्या आता अस्तित्वात आलेला आहे. त्याला अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे. आणि त्याला अस्तित्वात आणणार कोण? देव परमेश्वर ख्रिस्त. त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. पण मला वाटलं की तुम्ही म्हटलं की तो नवा मनुष्य आहे. हो, पण तो नवा मनुष्य नवा केला जात आहे म्हणजे काय? इकडं ऐका. आत्मा, मनुष्य, नवा स्वभाव जरी इथे आहे, पण इथं जे मन आहे इकडे बघा, इथं जे विचार आहे हे जुने आहेत, हे करत भ्रष्ट विचार आहे. पण आत्मा नवीन आहे. हे जोपर्यंत नवीन होत नाही तोपर्यंत आत्म्यात देव काय प्रगट करत आहे हे त्याला कळणार. तोपर्यंत विचार तुम्हाला भेडसावत ठेवतील, भरकटत ठेवतील. हे म्हणजे कशाला बायबलमध्ये बघतो, कशाला वाचतो, तुला माहित आहे तू पास्टर आहे. प्रॉब्लेम इथं आहे, इथं नाहीये. आणि म्हणून मनाचं नवीकरण करायचं आहे. रिन्यूइंग ऑफ युअर माइंड. त्यांच्यासारखे विचारसरणी, त्यांच्यासारखे लाईफस्टाईल, त्यांच्यासारखं हे आपण आतून नवीन झालेलो आहोत. जुन्या बाटलीत नवीन अक्षरच नाही, ते कुठून जाईल? आपल्याला मॉडिफाय केलेलं नाही, आपल्याला नवीन केलेलं आहे. आपली सुधारणूक केलेली नाहीये, आपण नवीन गेलेलो आहोत. जुन्या मनुष्याची पापी स्वभाव जो आदमापासून आला, देव त्याची सुधारणूक करीत नाही. ऐकून घ्या, तो मारून टाकला ख्रिस्ताने वध समोर आणि नवा स्वभाव, नवा मनुष्य दिलेला आहे. मग आता सांगा, जुना आणि नवा स्वभाव, आपल्यामध्ये 2 स्वभाव असतात का? नाही. ठामपणे लिहून घ्या. जोपर्यंत खरं वाटत नाही तोपर्यंत खात्री करून घ्या. कारण जोपर्यंत खात्री होत नाही सैतान तुम्हाला हलवून पाहिजे. नाही रे, तुझा स्वभाव बघ, तुझं वागणं बघ, तुझं बोलणं बघ. तुला वाटतं का खरंच येशू ख्रिस्ताने क्षमा केली? तुला वाटतं का तू तिथपर्यंत जाशील? नाही. म्हणून हे नवीन झालं पाहिजे देवाच्या वचनाने. आणि देवाचा पवित्र आत्मा हे वचन जे आहे ते खरं आहे, ते माझ्यासाठी आहे हे प्रगट करतो. तो खरा बायबल फ्रेंड, हे आत्मिक प्रगती करा. नुसते वचन पाठ करणं तिथं कोणी करेल? हेड नॉलेज झालं. आत्म्याचं प्रगती करा, रियालिटी. तर हे जुनं आहे ते रोज वचन वाचून, चुकीचे विचार काढून, संशय विचार, पापी विचार, भ्रष्ट विचार करून विचाराचं बदल. जसं जसं वचनाचं ज्ञान होतं तसं तसं विचार बदलले जातात. आणि म्हणून ते म्हणतात जसे विचार तसे आचार. विचार कधी बदलतात? जसं जसं सत्य समजायला लागतं तसं. अरे मला वाटलं असं आहे, पण वचनात असं सांगितलं. मग ते गोष्ट डिलीट होती. मग डिलीट करायची की नाही तुमच्या जवळ आहे, ते धरून बसायचं. रॉंग आहे त्याला रॉंग म्हणायचं, सोडून द्यायचं. त्या प्रगतीकरणात वाढत. तो नवा मनुष्य नवा केला जात आहे. पहिला पॉइंट, नव्या मनुष्याचे स्थान, पोझिशन. नव्या मनुष्याचं स्थान काय आहे? रूपांतर. नवा केला जात आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. आत्मा नवीन दिला,
पण हे मन, हे विचार हे जुनेच राहिलेत ना. किती जणांना समजतंय? आत्म्यातून नवीन आहे, तारण झालेलं आहे, पण विचार जुनेच राहिले. म्हणून कधी कधी वाटतं खरंच तारण झालं की मला नाही वाटतं तेव्हा माझी क्षमा केली, मला नाही वाटत तेव्हा. असं का बरं वाटतं? तर हे जुनं राहिलंय, वचनाचं ज्ञान नाही राहिलं. तारण झालेलं आहे, तारण होत आहे, आणि तारण एक दिवशी पूर्ण होणार. आत्म्याचं तारण झालेलं आहे, मनाच्या नवीकरणाने सध्या तारण होत आहे. इकडे बघा, आणि एक दिवशी ह्या जुनं शरीर, जुनं मन जाऊन नवीन गौरवी शरीर होईल, तेव्हा तारण पूर्ण होणार. विचार करायचा की हे वचन प्रभू तू माझ्या आत्मिक डोळे, ते वचन हे मला कसं लागू, माझ्याशी कसं संबंधित आहे. तर पहिला पॉइंट काय? पोझिशन ऑफ द न्यू मॅन, की आपल्यामध्ये नवा मनुष्य आहे, नवा स्वभाव ख्रिस्ताने दिलेला आहे, जो ख्रिस्तासारखा. म्हणून त्याला ख्रिस्ताची ओढ आहे, म्हणून त्याला वाटतं की मी शास्त्र वाचलं पाहिजे, मी प्रार्थना केली पाहिजे, मी चर्चला गेला पाहिजे, मी हे केलं पाहिजे. का? तो स्वभाव आहे म्हणून. दुसऱ्यांना का वाटत नाही? त्यांच्यामध्ये तो स्वभाव नाही. इफिसकरास पत्र 4 आणि 22, इफिशियन्स 4:22 या ठिकाणी याविषयी तो लिहितो, असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणा संबंधाने, आचरण म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली, तो जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. काय करावा? कोणाचा त्याग करावा? जुना मनुष्य म्हणजे म्हातारा माणूस नाही, ऐकून घ्या. जुना मनुष्य म्हणजे तुमच्यामध्ये असलेला पापी स्वभाव, तो तुम्ही टाकून द्यावा, त्याग करावा. आणि तो कधी टाकून देतो माहिती का? इकडे जरा वर बघा. ज्यावेळेस आपण प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतो पाण्याने, तो म्हणतो, रोमकरास पत्रात पाऊल लिहितो की तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुरले गेला. पण तुम्ही म्हणाल मी तर तेव्हा जन्मलं पण नव्हतो. कसं काय? ज्यावेळेस ख्रिस्त मरण पावला पुन्हा उठला, आणि जेव्हा मी विश्वास ठेवला की तो माझ्यासाठी मरण पावला पुन्हा उठला, माझं स्थान माझ्या ऐवजी त्याने घेतलं, म्हणजे मी त्याच्याबरोबर मरण पावला आणि पुन्हा उठलो. म्हणजे काय? की माझा जुना स्वभाव त्याने वधस्तंभावर ठेवून टाकला, तो मरून गेला. आणि मरून गेल्यानंतर, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर इकडे ऐका काय केलं जातं? फ्युनरल. ते म्हणतात अंत्यविधी किती वाजता आहे, कारण तो जुना, कारण तो मृत झालेला देह पुरला गेला पाहिजे. किती जण अजूनही माझ्या सोबत? बाप्तिस्मा म्हणजे तो जुना स्वभाव पुरून टाकणे, तो घेऊन फिरत बसणे नाही. मला एक दिवशी बाप्तिस्मा घ्यायचा आहे, मला एक दिवशी मी घेणार आहे कळत आहे, तुम्ही माझ्यासाठी. अरे प्रार्थना करा म्हणजे काय? तुम्हाला जर सत्य कळलं तुम्ही घ्या, त्याच्यासाठी काय प्रार्थना करायची? देवदूत तुम्हाला प्रगटीकरण देणार आहे, अजून स्पेशल रेव्हलेशन धडधडीत वचनात रायटिंग मध्ये देवाने दिलेला असताना लेखी तुम्हाला अजून कोणते खात्री पाहिजे? तो जुना स्वभाव आपल्यामध्ये जो राहिलेला मृत झालेला आहे, तो बाप्तिस्मात आपण पुरून टाकतो. म्हणून बॅप्टिझम इज अ फ्युनरल सर्व्हिस. बाप्तिस्मा प्रीती, बाप्तिस्मा एक मयतीचा विधी आहे. कोणाची मयत? आपल्यामध्ये जो जुना स्वभाव मृत झालेला आहे, तो आपण पुरून टाकतो. की मी त्याच्याबरोबर पुरलो गेलो, पाण्यातून बाहेर येतो तेव्हा मी होतो की मी आता नव्या मनुष्याने, नव्या स्वभावाने चालत आहे. जुने ते होऊन गेले नाही, पण तुम्ही तशा होतो पण आता नाही. नाही, पण आम्हाला वाटलं की तुम्ही ते केलं होतं, ही तशी होती पण आता नाही. हे जर नाही कळलं तर काय होईल? तुम्ही घुसमळत राहा. सैतान लोक तुमच्या जीवनात पाठवून तुमच्या विचार आणून तुम्हाला हलवत राहील, हलवून पाहिजे. तुम्ही हलतच होता, तुम्ही स्थिर होणार. म्हणून पहिली गोष्ट ही समजली पाहिजे की आपल्याला दोन स्वभाव नाहीत, आपल्याला एकच स्वभाव आहे, नवा मनुष्य, नवा स्वभाव. जुना स्वभाव वधस्तंभावर ठेवून पॉवरलेस केलेला आहे, बाप्तिस्मा घेऊन आपण तो पुरून टाकलेला, तो आपल्याला चालवत नाही. जेव्हा आपण पाप करतो, याकोब त्याच्या पत्रात लिहितो की मनुष्य आपल्या वासनेने पापाकडे ओढला जातो, पण पापी स्वभावामुळे नाही. परत एकदा समजून घ्या. दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट याच्यामध्ये, दुसरी गोष्ट वचन, द प्रोग्रेस ऑफ द न्यू मॅन, नव्या मनुष्याची प्रगती. की नवं मनुष्य काय होतं?
त्याची प्रगती काय? ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे. देवाची इच्छा काय? की आपण आशीर्वादित व्हावं, आपण टॉपला जावं, ही नाही. आपण त्याचे पुत्राने कन्या त्याच्या प्रतिमेप्रमाणे वाढत जावे, की जेव्हा नवी आकाश नवी पृथ्वी होईल तिथं राहण्यालायक आपण व्हावे. हा देवाचा उद्देश आहे. पण आपल्याला पडलंय माझ्या बिझनेसचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या मिनिस्ट्रीचं काय होईल, माझ्या चर्चचं काय होईल. नाही नाही नाही, देव त्याची योजना सिद्धीच नेत आहे, त्याचे उद्देश सिद्धीच नेत आहे. आणि जेव्हा आपण आपले उद्देश त्याच्या उद्देशाशी अलाइन करतो, एक करतो, त्यावेळेस आपोआप तो आपल्या जीवनात करायचा. म्हणून आपण छोटेसे विचार एवढासा घेऊन बसायचं नाही, मोठा ब्रॉड व्ह्यू ठेवायचा. अनंत काळाची त्याची योजना काय आहे, की पृथ्वीवर ह्या जगात थोडे वर्ष आहोत. आपण किती काळजी केली तरी आपण जगातून गेल्यानंतर बाकीचं सगळं चालू राहील, तुमच्या माझ्यामुळे काही अडणार नाही. पण देवाची माझ्याबद्दल योजना काय, ती मी पूर्ण करीत आहे का, मला समजलेली आहे का, हे ध्यानात ठेवायचं. नाही तर आपण सोयीनुसार कधीतरी चर्चला येतो, बाळासाहेब भागवतो. अरे बाळासाहेबांसाठी कोणी चर्चला येतात? पहिली गोष्ट, पोझिशन ऑफ द न्यू मॅन, नव्या मनुष्याची स्थान काय, की आपल्या जुना मनुष्याने नवा मनुष्य आहे, नवा स्वभाव. दुसरी गोष्ट काय, तो नवा मनुष्य दिवसेंदिवस नवा केला जात आहे. म्हणून रोमकरास पत्र याच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात तो म्हणतो की या युगाशी समर्थ होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर करू द्या. कशाच्या नवीकरणाने? मनाच्या. ते मनाचं नवीकरण कोणी करायचंय? तुम्ही. आणि तासचे तास टीव्ही पाहत बसलं आणि टाइमपास करत बसलं आणि रात्रभर मॅच पाहत बसलं आणि मग 2 मिनिटाची 5 मिनिटाची प्रार्थना केली की मला प्रगतीकरण दे, तसं मिळत नाही. सगळे कामं सगळं ऑफ करून जेव्हा आपण बसतो त्यावेळेस देव त्याच्या आत्म्याने वचनाने बोलतो. ही डिसिप्लिन आपण स्वतःला लावायची, हा आपला भाग. पण आपण काय आळशीपणा करू, आपण रेडीमेड पाहतो. 2 अनॉइंटेड, अरे हे बाळासाहेब अनॉइंटेड आहे, त्यांच्या प्रार्थनेत पॉवर आहे, मग आपण त्यांच्याकडे जातो माझ्यासाठी प्रार्थना. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या प्रार्थनेवर जगायला शिकतो, आपण आळशी झालेलो आहोत. मी तुम्हाला सांगतो, हे फॅक्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी टाइम नाही तर तुम्ही दुसऱ्यांसाठी काय टाइम देणार सांगा? तुमच्याच आत्मिक जीवनाच्या वाढीबद्दल तुम्हाला काही पडलेलं नाही तर कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी काय टाइम देणार तुम्ही? काय मिनिस्ट्रीच्या गोष्टी करणार? विचार करा ना की देव मला एक दिवशी करीन, मी हे करीन, ते करीन. नाही होणार, ते स्वप्नच राहते. मनाचं नवीकरण त्याच्या वचनाने होतं. हालेलुया. देवाची योजना ती आहे की आपण त्याच्या प्रतिमेप्रमाणे. 2 कोरिंथ 4 आणि 16 मध्ये पाऊल काय लिहितो बघा. 2 Corinthians 4:16. 2 Corinthians 4 आणि वचन 16 तो म्हणतो की आम्ही धैर्य सोडत नाही. आमचा बाह्य देह किंवा आमचं शरीर क्षय पावत आहे, दिवसेंदिवस म्हातारा होत आहे, नाशाकडे चाललेला आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. बाहेरून आपण वयस्कर म्हातारे होतो. 10 वर्षापूर्वी तुम्ही जसे दिसत होता तसं आज दिसता का? मी जसं दिसता का? 10 वर्षानंतर तसं दिसू का? का? बाहेरून चेंज होत आहे, पण आतून काय होतंय? आतून नवीन होत आहोत. म्हणून आरशात बाहेरचं पाहून निराश व्हायचं नाही. ज्यांना घडी घडी आरशात पाहायची सवय त्यांना नाही. ह्या वचनाच्या आरशात पहा की तुम्ही आतून नवीन होत आहात का? तुमचे विचार तेच पापी भ्रष्ट विचार आहेत, तेच संशय विचार आहेत. या आरशात पाहायला शिका. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे. इफिसकरास पत्र 4:22 आणि 23. जुन्या मनुष्याची प्रगती. दुसरा पॉइंट आपला चालू आहे, प्रोग्रेस ऑफ द न्यू मॅन. हा जो नवा स्वभाव, नवा मनुष्य, याचं काय करायचं आहे? नवीनीकरण करायचं आहे. तो ते नवीनीकरण कसं होतं? आपले विचार देवाचे विचाराशी जोडायला लागल्याने, देवाचे विचार, देवाचं वचन समजायला लागल्याने आपण नवीन होत जातो. देवाच्या वचनात लिहिलेलं आहे ते आपल्याला अनुभवायला लागतं. आला लक्षात? इफिस 4:22 आणि 23. जसे की तुमच्या पूर्वीच्या आचरणा संबंधाने जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. कशात नवे व्हावे? म्हणजे विचार. जसे विचार तसे आचार. पण विचार कधी बदलते?
जेव्हा देवाचे विचार, देवाचं वचन समजायला लागत, आपोआप तुमचा विचार बदलला, वचनाप्रमाणे विचार. मग कळलं, अरे मी उगीच काहीतरी भलतच विचार करत होतो, पण वचनात तर असं आहे. आपोआप ते माइंड चेंज झालं. आणि त्याला म्हणतात तारण साधून. वर्कआउट युअर ओन सॅल्वेशन. भीत व थरथर कापत आपलं तारण साधून लिहे मनाचं नवीकरण. कलसे 3 आणि वचन 10 काय लिहिलेलं आहे? आणि जो नवा मनुष्य त्याला अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जातो. पूर्ण ज्ञानात, हे 2 शब्द अंडरलाईन करा. आणि ज्ञान कधी मिळतो? जेव्हा आपण वचनाचं मनन करतो, अभ्यास करतो तेव्हा. जेव्हा आपण बायबल स्टडी करत नाही, फक्त चर्च अटेंड करतो तेव्हा नाही. आठवड्यातून एकदा 2 मिनिट 5 मिनिट शास्त्र वाचतो आणि 24 तास आपण नको त्या लोकांशी टाइमपास करतो, त्याने मनाचं नवीकरण होत नसतं. देवाच्या वचनात, देवाच्या लोकांच्या सहवासात आपण राहिल्यानंतर आपले विचार आपोआप बदलायला. म्हणून इफिस 4 आणि 22 मध्ये काय लिहिलेलं आहे? 23 मध्ये, तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. म्हणजे तुम्ही आपल्या विचारात नवे व्हावे. आणि ते कसे होतात? जसं तो वचन सुधारायला लागतं. मला माहित नाही अजून किती जण ऐकतात. वचन 24 आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. त्या वचनाकडे बघा, त्या वचनाकडे बघा. धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप म्हणजे देवासारखा उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. नवा मनुष्य आतमध्ये आहे, तो धारण करावा. वेळ किंवा पांघरून घ्यावा. म्हणजे काय? की माझं मन, माझं सर्वस्व त्याच्या हातात कर. की मी आता जुना नाही, नवा आहे. मला जुना स्वभाव, पाकी स्वभाव नाही कंट्रोल करीत, नवा स्वभाव मला कंट्रोल करीत. रोज सकाळी उठल्यानंतर नवा मनुष्य नव्हतो. रोज सकाळी उठल्यानंतर आपण कपडे बदलतो, तसं रोज सकाळी ध्यानात ठेवायचे की नवा मनुष्य नवीन कपडे. किती जणांना समजतं हे आपण करतो का? नाही. म्हणून दिवसभरात आपण पापात पडतो, चुका होतात, मग रात्री आपण क्षमा मागतो, दुसऱ्या दिवशी परत तेच, तिसऱ्या दिवशी परत तेच. आणि आपल्याला वाटतं की कोणीतरी अनॉइंटेड येईल, कोणीतरी काहीतरी वरून काहीतरी होईल आणि आपण पटकन वाढू. तसं नाही आहे. ख्रिस्ती जीवन 1 डे ॲट अ टाइम. आमची रोजची भाकर आज अमावस्या, आमची आठवड्याची, आमची महिन्याची, रोजची, रोजचं जीवन. आठवड्यात तो आठवडा पण वाढत नाही, सोमवार ते शनिवार वाढ. मला माहिती अशा वेळी जास्त लोक आहेत. सोमवार ते शनिवार तुमची खरी वाढ आहे, फक्त रविवारी नाही. तुमचं वैयक्तिक बायबल स्टडी, तुमचं वैयक्तिक प्रार्थनेचं जीवन, ह्याच्यावर तुमची वाढ आहे. आणि ती शिस्त तुम्ही लावायचं. आणि जशी शिस्त लावाल तेवढ्याच प्रमाणात तुम्ही वाढ. आणि बेशिस्त राहिला जसं होईल तसं, तर मग तसंच चालू राहणार. अजून 10 वर्ष पण तुम्ही त्याच लेवलला राहाल, त्याच प्रार्थना करत राहाल, तेच गाणे म्हणत. म्हणजे काय? की देव आपोआप कार्य नाही करेल. देवाने ते करायचं, ते त्याचा पार्ट केलेला आहे. आपण आपला पार्ट ओळखायचा आहे की आपण कोण झालेला आहोत, काय करायचं. आणि ते जेव्हा करायला लागतो तेव्हा देवाशी कोऑपरेट करतो आणि मग पवित्र आत्मा आपल्या मध्येच आणि आपल्याद्वारे कार्य. तिसरा पॉइंट, शेवटचा पॉइंट. शेवटचा म्हणल्यावर कोणीतरी कुठलं. कलसे 3 आणि 11. का बरं गुंगी येते शास्त्र वाचायला? नाही, पण तुम्हाला माहित नाही ना बाळासाहेब, आमच्याकडे एवढा वेळच नसतो. अरे मी पण सर्व्हिस केली, मला तरी सांगू नका. आम्ही पण लेकरं लहानचे मोठे केले. नाही, पण तुम्हाला माहिती आहे आमचे लहान लेकरं आहे, आम्हाला काम आहे. जर नवा मनुष्य तुम्ही ख्रिस्तात नवीन आहात तर तुम्ही ते करा. पण जर नाही आहे तर तुम्ही किती केलं तर ते होऊ शकणार नाही. ते धर्माचरण आहे, रूढी परंपरा. चर्चला यायचं, रविवार आहे चर्चला यायचं, बालकांना काय वाटेल, लोकांना काय वाटतं ते राहील. रियालिटी नाही राहणार, रिअल लाईफ नाही राहणार. खोटं दाखवायचं, खोटं इम्प्रेशन मारायचं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, पण ते रिअल नाही राहणार. लोक म्हणजे बघा, तो आता प्रार्थना करून गेला ना, बघा हे ध्यानात ठेवा. पौल म्हणतो की जुना मनुष्य काढून टाकलेला, नवा धारण केलेला आहे.
दुसरी गोष्ट तो म्हणतो की तो नवा मनुष्य नवा केला जात आहे, पण ते मनाच्या नवीकरणाने तुम्ही कोऑपरेट करा आणि जो नवा केलेला आहे ते समजून घ्या, नवीन काय केलेलं आहे. आमेन. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो वचन 11 मध्ये, फिलिप्पी 3 आणि 11 मध्ये, यात हेलेनी किंवा यहुदी, हेलेनी म्हणजे ग्रीक जात आहे ती, हेलेनी किंवा यहुदी, सुनता किंवा बेसुनता, सुनती म्हणजे इस्रायली, बेसुनती म्हणजे विधर्मी, बर्बर व स्तुती, या पण दोन जाती होत्या. दास व स्वतंत्र हे नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. म्हणून तिसरा पॉइंट नव्या मनुष्याबद्दल काय, या नव्या मनुष्याप्रमाणे आपण चालल्यानंतर आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नसतात. कोण कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्मातून आलेला आहे, कोण शिकलेला आहे, कोण कमी शिकलेला आहे, हे मतभेद नाहीये. देर आर नो रेशियल अँड कल्चरल बॅरियर्स. किती जण ऐकत, मी अजूनही पाहिलंय बहुतेक साहेब की ते म्हणतात हे आपल्या जातीचे, हे आपल्या भाषेचे. असं जगमध्ये देवाच्या लोकांनी म्हणायचं नसतं. ख्रिस्तामध्ये स्त्रिक जातीभेद आणि वंशभेद हा नाही. ख्रिस्तामध्ये आपण आत्म्यात आहोत, या जगात आपण बॉडीने आहोत, या जगात आपण संस्कृतीत आहोत, पण आपण आत्म्यामध्ये एक आहोत. जेव्हा देव आपल्याकडे पाहतो, तुमच्याकडे पाहतो, तुमची जात किंवा धर्म किंवा बॅकग्राऊंड नाही पाहत, तुम्ही ख्रिस्तासारखे आहात, ख्रिस्ताचे आहात, ह्या रीतीने आत्म्यात. आणि तसं आपण स्वतःकडे आणि एकमेकाकडे पाहायला शिकायचं. म्हणून 3 गोष्टी नव्या मनुष्याबद्दल आज आपण त्या पहिल्या भागात पाहू की नवा मनुष्य धारण करणे म्हणजे काय, की नव्या मनुष्याचं स्थान की आपल्यामध्ये फक्त नवा स्वभाव आहे, जुना स्वभाव कंट्रोलिंग राहिलेला नाही. दुसरी गोष्ट, तो नवा स्वभाव जो आहे तो रिन्यू किंवा नवीन केला गेला पाहिजे मनाच्या नवीकरणाने, वचनाने. आणि तिसरी गोष्ट, तो नवा मनुष्य जो आहे त्याच्याशी आपण कोऑपरेट केला पाहिजे, एकमेकांची पार्टनरशिप केली पाहिजे, फेलोशिप, की मी जसा ख्रिस्तान तसं ते पण आहे. ते जरी वेगळ्या जातीचे भाषेचे असले तरी ख्रिस्तात आपण एक आहोत. या 3 गोष्टी पाऊल इथं सांगतो. आज आपण इथे थांबू आणि आज स्टडी सुरू राहील. परमेश्वर हे वचन आशीर्वाद.